भारताचा इतिहास हा येथे असलेल्या संस्कृतीची एक अद्वितीय आणि प्राचीन झलक दाखवतो. आज कला आणि वास्तुकला यांच्या क्षेत्रात खूप प्रगती झाली आहे. परंतु आज आपण जर अजिंठा आणि इलोरा ह्या लेण्या बघितल्या तर आपल्याला आश्चर्य वाटल्याशिवाय नाही राहणार, कारण की ते खूप अद्भुत आहेत. प्राचीन भारतीय कला आणि वास्तुकला यांचा उत्कृष्ट नमुना आहेत. भारतातील दोन सर्वात प्रसिद्ध व पुरातात्विक स्थळ म्हणजेच अजिंठा व इलोरा या लेण्या, ज्याला पाहून आपल्याला भारतातील कला, धर्म व इतिहास जवळून समजू शकतो. खूप वर्षापासूनचा इतिहास असणाऱ्या या लेण्या रहस्यांनी भरलेल्या आहेत. ह्या लेण्या कुठे आहेत, कशा प्रकारे निर्माण झाल्या, किती पुरातन आहेत आणि यांच्याशी जुळलेल्या कथा काय सांगतात, हे आपण जाणून घेतले पाहिजे. कारण तेव्हाच आपण समजू शकाल भारत देशाची कला किती समृद्ध आहे. त्यासाठीच आज आपण जाणून घेणार आहोत इलोरा या लेण्यांचा इतिहास व माहिती फक्त आपल्या चॅनलवर. हा व्हिडिओ जर आपल्याला इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर आताच व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच पुरातन डॉक्युमेंटरी व्हिडिओसाठी. अजिंठा आणि इलोरा या लेण्या युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटवरती आहेत. येथील धार्मिक चित्रकारी आणि कलेचा प्रभाव हा भारताच्या विकासावर खूप संबंधित आहे. अजिंठा व इलोरा यांना एकच समजले जाते, परंतु यामध्ये अंतर आहे. या दोन्ही लेण्या दगडाचे मोठे डोंगर कापून तयार केलेले आहेत. या दोन्ही लेण्यांच्या मध्ये किमान 100 किलोमीटर एवढे अंतर आहे. अजिंठाच्या लेण्या फक्त एकाच धर्मावरती तयार केलेल्या आहेत, परंतु इलोरा ठिकठिकाणी अनेक धर्मांचा विचार केलेला आहे. चला तर इलोरा लेणीवर थोडी विशेष माहिती बघूयात. इलोऱ्यामध्ये एकूण 100 लेण्या आहेत, ज्यामधील 34 लेण्या पर्यटकांसाठी खुल्या आहेत. इलोऱ्याची विशेषता अशी आहे की यातील 17 लेण्या या हिंदू धर्मावर आधारित आहेत आणि 12 लेण्या या बौद्ध धर्मावर संबंधित आहेत आणि 5 लेण्या या जैन धर्मावर आधारित आहेत. म्हणजेच डोंगर कापून बनवलेल्या ह्या लेण्या बौद्ध, हिंदू आणि जैन धर्मांचा समूह आहे. यामुळेच या लेण्या एक धार्मिक स्थळ म्हणून संबोधले जाते. या तीनही धर्मांच्या ठिकठिकाणी वेगवेगळ्या वास्तुकला आणि शैली आहेत. येथे असलेल्या मूर्त्या, चित्रकारी आणि शैली यामुळेच इलोरा याचे महत्त्व आहे. जवळपास 2 किलोमीटरमध्ये पसरलेल्या ह्या लेण्या मंदिरे आणि मठांचा स्थळ आहे. इलोऱ्यामध्ये छोट्या कोठ्या तसेच 2 मजली मंदिरे सुद्धा आहेत. इलोऱ्याच्या सुरुवाती लेण्या जे हिंदू लेण्या आहेत, यामध्ये शिव, विष्णू आणि देवी दुर्गा ह्या देवांच्या मूर्त्या आहेत आणि ह्या लेण्या 13 ते 29 नंबरपर्यंत आहेत. येथे असलेल्या बौद्ध लेण्या या नंबर 1 ते 12 पर्यंत आहेत. या लेण्या भिंतीवर कोरलेल्या मूर्त्या आणि चित्रकारी यामुळे ओळखली जाते. या लेण्यांमध्ये बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती, मोक्षप्राप्ती यांचे दृश्य आपण पाहू शकतो. या लेण्यांमध्ये सर्वात एक महत्त्वाची लेणी म्हणजे लेणी क्रमांक 1, जे की एक बौद्ध स्तूप आहे. लेणी 2 हे एक स्तूप आणि मठ आहे आणि लेणी क्रमांक 12 जे की एक स्तूप आणि मठ आहे. इलोऱ्यामध्ये 30 ते 34 नंबरची लेणी हे एक जैन लेणी आहे. या लेण्यांमध्ये असंख्य ऋषींची मूर्ती आणि चित्र आहेत. यापैकी लेणी क्रमांक 32, 33 व 34 हे जैन धर्मीय मंदिरे आहेत. यापैकी विशेष महत्त्व असलेली लेणी म्हणजे लेणी क्रमांक 10, जे की चैत्य हॉल आहे. यामध्ये बुद्धाची एक विशेष आकृती कोरली आहे. या लेण्यांमधील अजून एक विशेषता म्हणजे कैलास मंदिर. हे मंदिर खूप भव्य आणि 2 मजली असून हे कैलास पर्वतासारखे बनवण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्ही येथे भेट देण्यासाठी येत असाल तर सोबतच बाजूच्या परिसरात असलेले विविध पर्यटन स्थळे बघू शकता. मित्रांनो, तुम्ही किमान एक वेळ तरी या ऐतिहासिक स्थळाला भेट देण्यासाठी या आणि जवळून बघा व जाणून घ्या. तर मित्रांनो, लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओसह.
तोपर्यंत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.